बटाटे घेतलेले आहे 2 किलो, शिजवून घेतले आणि त्याच्यात मग आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता वाटून फोडणी दिली आणि ही उसळ केलेली आहे. रात्र भिजून मोड आणली. याच्यात पण टोमॅटो, कांदा आणि आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर, लाल तिखट टाकून फोडणी दिलेली आहे. उसळ केलेली आहे आपल्याला पावबरोबर खायला. एकदम छान मिसळ आणि त्याच्यानंतर चटणी रात्रभर भिजत घालायची चिंच आणि वाटून त्याच्यात साखर, लवंग, मिरी, दालचिनी आणि तेल, मीठ टाकून उकळवायची चिंचेची चटणी घरी केलेली. आता हे पीठ दाखवते, बेसन पीठ. बटाटे वडे उकडून त्याच्यात आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्त्याची फोडणी देऊन भाजी करून ठेवलेली आहे. त्याचे मी आता वडे करणार आहे. आता बेसन पीठ घेतलेलं आहे घरगुती, आपलं कुठलंही घ्या तुम्ही. 2 वाट्या घेतलं, त्याच्यात थोडंसं सोडा टाकायचा, मीठ टाकायचं आणि मग ती कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. म्हणजे खूप घट्ट पीठ नको, खूप पातळ नको, मग तो वडा चांगला येईल. आणि त्याच्यानंतर अख्खी मिरची घेतली, ती कापलेली आहे मी. हे बघा भाजीसुद्धा करून झालेली. आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून मी भाजी करून घेतली आणि गोल आता वडे करणार. आता मिरची अख्खी कापून त्याची मी भजी तळते. ही बघा भजी, जे पीठ आपण ते वड्यांसाठी घेतलेलं आहे त्याच पिठाची मी भजी करत आहे. अख्ख्या मिरचीची भजी. ज्यांना हवी असेल ते तिखट खातील, नको ते वरचं